छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट सायबर कोल्हापूर याच्या वतीने मी प्रथमतः सायकलपटू भगवान शिंगाडे यांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आपल्या सायबरच्या ॲन्युअल स्पोर्ट्सच्या निमित्तानं आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इथून सायबरमधून आपला सायकल प्रवास सुरू करण्यासाठी आपण इथं हजर राहिला। या सायबरमध्ये असणारे सोशल डिपार्टमेंट किंवा इतर डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून तो सायबरच्या अनुषंगानं आपण जो संदेश समाजामध्ये पोहोचवत आहात हे उल्लेखनीय कार्य आपलं आहे। यासाठी छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट रिसर्च ट्रस्टच्या वतीनं जी काही पुढे भविष्यात मदत लागेल ती मदत आपल्याला करण्याची मी संस्थेच्या वतीनं ग्वाही देतो। धन्यवाद। I am Dr. Sonia Rajput from Cyber. I am the Dean of Social Work Department. On behalf of my Education Day School of Social Work, my Cyber trustees, teaching and non-teaching staff and my student friends, I would like to wish Bhagwan Shingade sir a very very happy and prosperous journey from Kolhapur to Kanyakumari, and it is really a nice deed, social work deed you are doing, sir, and it's a message, social message is passing to saving environment, saving water, maintaining safety, and a social message to our young youth. Today he inaugurated our cyber annual sports day, and we wish him all the very best on behalf of our college, sir. And we pray that his journey should be full of safety, good health and happiness. नमस्कार। सायबर इन्स्टिट्यूट हे नेहमी समाजासाठी कार्यरत असणाऱ्या सगळ्या समाजसेवकांना एक मदतीचा हात पुढे करतो। त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या सायबर महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आम्हाला एक सामान्य पण एक असा एक अलवय्याला आम्ही आमंत्रित केलं होतं की तो व्यक्ती कोल्हापूर ते कन्याकुमारी सायकल प्रवास एक सामाजिक संदेश घेऊन जात होता आणि ते सामाजिक संदेशाला प्रोत्साहन मिळावं आणि आपण सर्वांनी हे सामाजिक संदेश आपल्या जीवनात राबवावे याच्यासाठी आम्ही त्यांना खास पाहुणे म्हणून आमंत्रित केलं। त्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं। वयाच्या 58व्या वर्षी देखील हा व्यक्ती कोल्हापूर ते कन्याकुमारी जमीन वाचवा, जंगल वाचवा आणि पाणी वाचवा हा संदेश देत जात आहे। तर आमच्या वतीने एक छोटीशी त्यांना स्वतःचा सत्कार आम्ही केला आणि सर्व विद्यार्थ्यांना एक आदर्श उभा राहावा म्हणून आम्ही त्यांना एक पाहुणे म्हणून आमंत्रित केलं। त्यांच्या पुढील प्रवासाला सायबर संस्थेमार्फत संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर आर. शिंदे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या। सर्व प्राध्यापक वर्ग तसंच नॉन टीचिंग स्टाफ विद्यार्थ्यांकडून त्यांच्या कन्याकुमारी प्रवासासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांच्या मार्फत सामाजिक संदेश जनापर्यंत जावा हीच आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा भगवान शिंगाडे यांच्या प्रवासास आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आपल्यासोबत सायबरमध्ये भगवान शिंगाडे सर आहेत। ते भारत भ्रमंती सायकल हा प्रवास कोल्हापूर ते कन्याकुमारीपर्यंत आजपासून सुरुवात करत आहे। आज सायबर कॉलेजच्या स्पोर्ट्सच्या स्पर्धा होत्या आणि त्या ठिकाणी मला गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि स्पर्धा संपल्यानंतर मी विद्यार्थ्यांना झाडं लावा, झाडं जगवा याविषयी मी मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी कन्याकुमारीला निघत आहे। पहिला माझा मुक्काम हा बेळगाव या ठिकाणी आहे आणि तिथनं पुढं जमन तसं मी सायकल राईड करत कन्याकुमारीपर्यंत 14व्या दिवशी पोचत आहे। तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्याबरोबर कोण मदतीला किंवा तुम्हाला हेल्प करण्यासाठी असं कोणी तुमच्याबरोबर आहे का तुमच्यासोबत? नाही, मी प्रवास हा सायकलीवर एकटाच करतोय आणि एकटाच आहे मी। जसं जमन तसं मी प्रवास करत विविध ठिकाणी लोक आपल्याला मदत करतात आणि मी संध्याकाळी रात झाल्यानंतर मी कुठेतरी धर्मशाळा, गुरुद्वार, मंदिर ज्या ठिकाणी मुक्कामाची सोय होईल त्या ठिकाणी मी मुक्काम करत आहे। या अगोदर तुम्ही असे उपक्रम किंवा भारत भ्रमंती जो उपक्रम आहे सायकलचा हा आजपर्यंत आपण कुठपर्यंत राबवला आहे? मी मुंबई, परत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पंढरपूर, तुळजापूर मी महाराष्ट्रातील विविध भागात मी सायकलचा प्रवास केला आहे आणि तिथं जाऊन जनजागृती करत आहे। जंगल जमीन बचाव हा आपला उपक्रम आहे
आणि विविध ठिकाणी शाळा असून दे किंवा काही कार्यालय असून दे, या ठिकाणी मी संदेश हा झाडं लावायचा संदेश प्रत्येक ठिकाणी देत आहे.